राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे। शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे। 25 मार्च पर्यंत हा अर्थसंकल्प अधिवेशन हे चालणार आहे। विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी पूर्णपणे तयारीनिशी आहेत। आज विरोधकांनी बैठक देखील आयोजित केलेली आहे आणि या बैठकीत विविध मुद्द्यांवरती चर्चा देखील केली जाणार आहे। विविध मुद्द्यांवरती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या अधिवेशनात सर्वसामान्यांचे, तरुणांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करणार असं विरोधकांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्याबरोबरच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्याकडूनही सांगण्यात आलेलं आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही उपस्थित करा, आम्ही नक्की त्यावर चर्चा करणार आणि तोडगा काढण्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे आता या अधिवेशनात नक्की कोणकोणते मुद्दे समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मागच्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांनी ते अधिवेशन गाजलं होतं। सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूला राहिले होते, मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात, आंदोलन करण्यात, घोषणाबाजी करण्यातच ते अधिवेशन गाजलं होतं। त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न कुठेतरी या अधिवेशनादरम्यान मागे पडले होते। त्यामुळे आत्ताच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणकोणते मुद्दे आणि कोणकोणते प्रश्न समोर येत आहेत, विरोधक कोणते प्रश्न समोर घेऊन येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। राज्याचं अर्थसंकल्पीय हे अधिवेशन आहे। शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतरचं हे पहिलंच अधिवेशन असणार आहे आणि हे अधिवेशन 25 मार्च पर्यंत चालणार आहे। 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे। 25 मार्च पर्यंत हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे। हेही अधिवेशन तितकंच गाजणार का, मागच्या अधिवेशनाप्रमाणेच गाजणार का, ह्याकडे सगळं आता महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। राज्यात अनेक कारणांवरून, अनेक मुद्द्यांवरून राजकारण पेटलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून विविध मुद्दे या राज्यात घडत होते। राजकारणी विरोधक सत्ताधाऱ्यांवर विविध मुद्द्यांवरती आरोप करत होते, प्रत्यारोप होत होते। त्यामुळे या अधिवेशनात देखील तेच आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतायत की सर्वसामान्यांचे प्रश्न समोर येत आहेत। याकडेच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे, ती पूर्ण होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बेरोजगार तरुणांना नोकरीची अपेक्षा आहे, ती पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे सर्वसामान्यांचे कोणते कोणते आणि किती प्रश्न हे विरोधक या अधिवेशनात पुढे आणतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय या अधिवेशनाकडे। राज्यपाल रमेश बैस यांचं अभिभाषण सुरू आहे। आपण थेट बघताय या ठिकाणी अभिभाषण सुरू आहे आणि अभिभाषणानंतर हे अधिवेशन सुरू होणार आहे। नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचं अभिभाषण सुरू आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आता सुरुवात झालेली आहे। विरोधकांनी पूर्णपणे तयारी केलेली आहे। सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची विविध मुद्दे घेऊन ते येणार आहेत। त्यामुळे आता ते कोणकोणते मुद्दे असणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सरकारकडे कोणत्या मागण्या असणार आहेत, कोणते प्रश्न विरोधक घेऊन येणार आहेत हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात विरोधी पक्षांची बैठक देखील आज पार पडणार आहे। यावेळी विविध मुद्द्यांवरती सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती या बैठकीत ठरवली जाणार आहे। हे अधिवेशन 25 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे आणि 9 मार्चला या राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे। मागचं अधिवेशन देखील विविध कारणांनी गाजलं होतं। हे अधिवेशन देखील तितकंच गाजतंय का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। मागच्या हिवाळी अधिवेशनात केवळ घोषणाबाजी, आरोप प्रत्यारोप, आंदोलनं, निदर्शनं ह्या सगळ्यांमध्येच हे अधिवेशन गाजलं होतं। तर सर्वसामान्यांचे प्रश्न, नोकर भरतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, सुरक्षेचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, अनेक प्रश्न या राज्यात सध्या आहेत आणि ते सगळे प्रश्न घेऊन विरोधक समोर येत आहेत का ह्याकडेच महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे। सर्वांच्या मनात आपले सर्वसामान्यांचे प्रश्न या अधिवेशनात चर्चिले जावेत आणि त्याच्यावर मार्ग काढले जावेत हीच अपेक्षा आहे। त्यामुळे आता या अधिवेशनात कोणते मुद्दे समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। आमचं सरकार हे जनतेच्या हितासाठी झटणारं सरकार आहे असं राज्यपाल रमेश बैस असं म्हणालेले आहेत।
शिंदे फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचंच अवघ्या महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून आहे। या अधिवेशनातून आपल्याला काय मिळणार याकडेच प्रत्येक माणसाचं लक्ष आहे। राज्यात मोठी नोकर भरती होणार आहे असं देखील राज्यपाल म्हणालेले आहेत। 75,000 युवकांसाठी ही नोकर भरती होणार असं ते म्हणाले। आमचं सरकार जनतेच्या हितासाठी झटणारं आहे असं राज्यपाल रमेश बैस या अभिभाषणादरम्यान म्हणत आहेत। राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होते। सीमा भागातल्या नागरिकांसाठी विविध योजना सुरू आहेत। राज्यात मोठी नोकर भरती देखील होणार असं राज्यपाल रमेश बैस असं म्हणतायत। 75,000 युवकांसाठी नोकर भरतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मराठा समाजासाठी राज्य सरकारच्या विशेष योजना देखील राबवल्या जाणार आहेत असं देखील राज्यपाल रमेश बैस म्हणालेले आहेत। सध्या विधानसभेत राज्यपालांचं अभिभाषण सुरू आहे आणि या अभिभाषणादरम्यान राज्यपाल विविध मुद्द्यांवरती बोलत आहेत। नोकर भरतीच्या मुद्द्यावरती देखील ते बोलत आहेत। तरुणांसाठी गोंदिया आणि गडचिरोलीत प्रशिक्षण केंद्र सुरू केले जातील। मराठा समाजासाठी राज्य सरकारच्या विशेष योजना असणार आहेत। त्यासोबतच राज्यात मोठी नोकर भरती देखील केली जाणार आहे। 75,000 युवकांसाठी ही नोकर भरती केली जाणार आहे। मराठा समाजासाठी सरकारकडून विशेष योजना देखील राबवल्या जाणार आहेत असं राज्यपाल रमेश बैस म्हणतायत। त्यामुळे ह्या सगळ्या घोषणांकडे सरकार गांभीर्यानं बघून त्याकडे लक्ष देते का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। विविध मुद्दे आहेत, अनेक प्रश्न आहेत। नोकर भरतीचा प्रश्न आहे, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या वीज जोडणीबाबतचा प्रश्न आहे, आर्थिक नुकसान भरपाईचा प्रश्न आहे, बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्न आहे। विविध मुद्दे आहेत। अर्थात या अधिवेशनात या सगळ्या मुद्द्यांवरती उत्तरं मिळत आहेत का याकडेच महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचं लक्ष आहे। शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतरचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। त्यामुळे अर्थातच याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे। या अधिवेशनात आपल्यासाठी खास काय होणार आहे, सरकारकडून आपल्यासाठी काय विशेष मिळणार आहे याकडेच प्रत्येक माणसाचं लक्ष लागून आहे। मराठा समाजासाठी सरकारकडून विशेष योजना राबवली जाणार आहे आणि आमचं सरकार हे जनतेच्या हितासाठी झटणार आहे असं राज्यपाल रमेश बैस या अभिभाषणादरम्यान बोलत आहेत। शिंदे फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आहे। हिवाळी अधिवेशनादरम्यान देखील विविध प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या होत्या। विरोधकांनी विविध मुद्द्यांवरती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्या अधिवेशनात एकमेकांच्या कुरघोडी करण्यात, घोटाळे काढण्यात आणि भ्रष्टाचार उघड करण्यातच हे ते अधिवेशन गाजलं होतं। त्यामुळे आता हे अधिवेशन कोणत्या मुद्द्यांनी गाजणार, सर्वसामान्यांचे प्रश्न येणार की पुन्हा एकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत, हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। 75,000 युवकांसाठी नोकर भरतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तरुणांसाठी प्रशिक्षण केंद्र देखील सुरू केलं जाणार आहे। गोंदिया आणि गडचिरोलीत हे प्रशिक्षण केंद्र सुरू केलं जाणार आहे। राज्यात मोठी नोकर भरती सुरू करणार असं देखील राज्यपाल रमेश बैस म्हणालेले आहेत। 75,000 युवकांसाठी नोकर भरतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सध्या राज्यपालांचं अभिभाषण सुरू आहे विधान भवनात आणि राज्यपालांच्या अभिभाषणानंच या अधिवेशनाला सुरुवात होते। आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते। कोरोनानंतर युवकांना रोजगार देणं हाच सरकारचा हेतू असल्याचं राज्यपाल बैस म्हणालेले आहेत। उद्योगांना चालना देण्यासाठी विविध योजना राबवण्यात येणार आहेत। स्वतंत्र सैनिकांसाठी पेन्शन 10,000हून 20,000वर करण्यात आलेली आहे। मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। कोरोनानंतर युवकांना रोजगार देणं हाच सरकारचा हेतू आहे। उद्योगांना चालना देण्यासाठी विविध योजना राबवल्या जाणार आहेत। सध्या राज्यपालांचं अभिभाषण सुरू आहे आणि अभिभाषणादरम्यान राज्यपाल विविध मुद्द्यांवरती बोलत आहेत। युवकांना रोजगार देण्यासंदर्भाचा महत्त्वाचा मुद्दा राज्यपालांनी उपस्थित केलेला आहे। उद्योगांना चालना देण्यासाठी विविध योजना राबवल्या जाणार असल्याचं राज्यपाल म्हणालेले आहेत। स्वातंत्र्य सैनिकांसाठीच्या पेन्शन 10,000हून 20,000वर करण्यात आल्याचा मोठा निर्णय राज्यपालांनी म्हणून दाखवलेला आहे। राज्यपाल रमेश बैस यांचं अभिभाषण सध्या सुरू आहे। नोकर भरती संदर्भातला निर्णयाबद्दलही राज्यपाल म्हणालेले आहेत। 75,000 युवकांसाठी मोठी नोकर भरती करण्यात येणार आहे। त्यासोबतच मराठा समाजासाठी विशेष योजना लागू करणार असल्याचं देखील राज्यपाल रमेश बैस म्हणालेले आहेत।
आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतरचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। उद्योगांना चालना देण्यासाठी विविध योजना राबवल्या जातील असं राज्यपाल रमेश बैस म्हणालेले आहेत। स्वातंत्र्य सैनिकांसाठी पेन्शन ही 10,000हून 20,000वर नेण्यात येणार आहे। कोरोनानंतर युवकांना रोजगार देणं हाच सरकारचा हेतू असल्याचं राज्यपाल बैस म्हणालेले आहेत। विविध योजना राबवण्यात येणार आहेत। नोकर भरतीचा मोठा निर्णय घेण्यात येणार आहे। विविध मुद्द्यांवरती या अभिभाषणात राज्यपाल रमेश बैस म्हणत आहेत। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण और राज्य प्रायोजित ग्रामीण गृह निर्माण योजना के कार्यान्वयन के लिए अमृत महा आवास अभियान शुरू किया गया है। आदरणीय प्रधानमंत्री के हर एक के सिर पर छत पे सपना को पूरा करने के लिए ग्रामीण और शहरी दोनों क्षेत्रों में प्रधानमंत्री आवास योजना के कार्यान्वयन को गति देने के लिए सरकार वचनबद्ध है। मेरी सरकार पुलिस कर्मचारियों के लिए पर्याप्त आवास उपलब्ध कराने के लिए दीर्घ अवधि, मध्यम अवधि और तत्काल उपाय कर रही है और माडा की मदद से मुंबई में पुलिस आवासों का पुनर्विकास करने का निश्चय किया गया है। मेरी सरकार ने पुलिस कर्मचारी और उनके वारिसों को जो दिनांक 1 जनवरी 2011 तक बीडीडी चाल में रह चुके हैं उन्हें 15 लाख रुपयों का सनिर्माण लागत पर स्वामित्व आधार पर 500 स्क्वायर फीट की पुनर्विकसित निवास स्थान का आवंटन करने का निर्णय लिया है। मेरी सरकार ने राज्य में जल जीवन मिशन के अधीन ग्रामीण क्षेत्रों में 1,05,73,000 घरेलू कनेक्शन प्रदान किए हैं। स्थायी भूजल प्रबंधन के लिए 1,442 गांव में अटल भूजल योजना कार्यान्वित की जा रही है। मेरी सरकार ने वन विभाग में कार्यरत अधिकारियों और कर्मचारियों को वन या वन्य जीवन की सुरक्षा करते समय जंगली जानवरों के हमले में उनकी मृत्यु होने के मामले में उनके वारिसों को 25 लाख रुपए तथा स्थायी विकलांगता के मामले में 3 लाख रुपयों की आर्थिक सहायता देने का निश्चय किया है। जंगली जानवरों के हमले में मानव हानि होने के कारण अदा की जाने वाली वित्तीय सहायता की रकम 15 लाख रुपयों से बढ़ाकर 20 लाख रुपये की गई है। रामसर कन्वेंशन ने उक्त क्षेत्र में आर्द्र भूमि और वन्य जीवों का संरक्षण करने के प्रयोजन के लिए ठाणे खाड़ी रामसर कन्वेंशन ने उक्त क्षेत्र में आर्द्र भूमि और वन्य जीवों का संरक्षण करने के प्रयोजन के लिए ठाणे खाड़ी फ्लेमिंगो अभ्यारण्य को रामसर स्थल के रूप में घोषित किया है। मेरी सरकार ने वन्य जीवन संरक्षण अधिनियम 1972 के अधीन सरकार के स्वामित्व वाले क्षेत्रों में जंगली जानवरों और पौधों तथा वहां के प्राकृतिक आवासों को संरक्षित करने के प्रयोजन के लिए राज्य में 11 नए संरक्षण आरक्षित क्षेत्र अधिसूचित किए हैं। मेरी सरकार ने राज्य में हल्दी की उत्पादकता में बढ़ोतरी करने के लिए हिंगोली जिले में बाला साहब ठाकरे हरिद्रा हल्दी अनुसंधान और प्रशिक्षण केंद्र स्थापित किया है। इस केंद्र के लिए 100 करोड़ रुपयों का निधि उपलब्ध किया जाएगा। संयुक्त राष्ट्र ने 2023 को मिलेट अनाज अंतर्राष्ट्रीय मिलेट वर्ष के रूप में घोषित किया है। मेरी सरकार ने किसानों के बीच में मिलेट को लोकप्रिय बनाने और मिलेट का क्षेत्र तथा उत्पादकता बढ़ाने के लिए 200 करोड़ रुपयों के प्रावधान के साथ महाराष्ट्र मिलेट मिशन शुरू किया है। भारतीय मिलेट अनुसंधान संस्थान हैदराबाद के सहयोग से सोलापुर में मिलेट उत्कर्षता केंद्र स्थापित किया जाएगा। मेरी सरकार ने संपूर्ण कोंकण विभाग में साथ ही साथ
कोल्हापुर जिले के चंदगढ़ और आजरा तहसील में काजू फल फसल विकास योजना को मंजूरी दी है और उसी प्रयोजन के लिए 5 वर्ष के लिए 1325 करोड़ रुपए प्रस्तावित किया है। मेरी सरकार ने महात्मा ज्योतिराव फुले शेतकारी कर्ज मुक्ति योजना के अधीन अल्पकालीन फसल ऋण की नियमित रूप से पुनर्अदायगी करने वाले किसानों को 50,000 रुपयों का प्रोत्साहन लाभ दिया है। इस योजना के अधीन 12,84,000 लाभधारियों के खाते में 4,683 करोड़ रुपए की रकम सीधे ऑनलाइन जमा की गई है। मेरी सरकार ने 34,788 किसानों ने भूमि विकास बैंक की ओर से लिए गए 964 करोड़ रुपयों के बकाया ऋण को माफ करने का भी निर्णय लिया है। मेरी सरकार ने किसानों के घर द्वार पर जाकर पशुओं का 100% निःशुल्क निवारक टीकाकरण किया है। जिन्होंने लंपी त्वचा रोग के कारण उनके पशुओं को खो दिया है, ऐसे किसानों और पशुधन स्वामियों की सहायता की है। इस महामारी से लड़ने के लिए औषधि, टीका और उपकरणों के लिए प्रति जिले को 3 करोड़ रुपयों का निधि दिया गया है। मेरी सरकार ने पशुपालन विभाग की पशु चिकित्सा जैविक उत्पादन संस्थान पुणे में लंपी त्वचा रोग निवारण टीका का उत्पादन शुरू करने का निश्चय किया गया है। भारत सरकार ने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना के अधीन 9 मछली लैंडिंग केंद्रों को प्रशासकीय अनुमोदन दिया है और मत्स्य उद्योग और जलीय कृषि आधारभूत संरचना विकास निधि के अधीन समुद्री अर्थव्यवस्था को प्रोत्साहन देने के लिए 5,000 मछुआही बंदरगाह को भी मंजूरी दी है। मेरी सरकार लोगों की सुविधा के लिए सर्वेक्षण और शहर सर्वेक्षण नक्शा इस अधिकारों के अभिलेखों अर्थात ग्राम प्रपत्र क्रमांक 712 उद्धरण और संपत्ति कार्ड से जुड़ने वाली GIS आधारित पोर्टल शुरू करेगी। किसानों के बीच कृषि भूमि के कब्जे और हक से संबंधित विवादों का निपटान करने और समाज में सौहार्द निर्माण करने के लिए मेरी सरकार ने भूमि दस्तावेज के विनियम विलेख घटाकर नामपत्र स्टाम्प शुल्क 1,000 रुपये और रजिस्ट्रेशन फीस 1,000 रुपये करने के लिए सलोखा योजना के कार्यान्वयन को मंजूरी दी है। मेरी सरकार ने सामान्य नागरिकों को किफायती स्वास्थ्य भाल सेवाएं उपलब्ध कराने के लिए राज्य में केंद्र सरकार आयुष्मान भारत डिजिटल मिशन को कार्यान्वित किया है। इस महत्वाकांक्षी कार्यक्रम के अधीन 18,976 स्वास्थ्य विशेषज्ञों और 13,473 स्वास्थ्य सुविधाओं को राष्ट्रीयकृत किया गया है तथा राज्य में 19,48,517 नागरिकों को आयुष्मान भारत स्वास्थ्य कार्ड खाता कार्ड जारी किया है। मेरी सरकार ने 26 सितंबर 2022 से 18 वर्षों से अधिक आयु की महिलाएं, गर्भवती महिलाओं और माताओं की व्यापक स्वास्थ्य जांच के लिए विशेष अभियान माता सुरक्षित तर घर सुरक्षित को प्रारंभ किया है। इस अभियान के अधीन महिलाओं के लिए विभिन्न स्वास्थ्य जांच कार्यक्रम पूरे राज्य में चलाए जा रहे हैं। मेरी सरकार ने उस्मानाबाद में एक संलग्न अस्पताल के साथ 100 छात्रों की क्षमता वाला एक नया सरकारी चिकित्सा महाविद्यालय स्थापित किया है। मेरी सरकार ने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना के 7वें चरण को सफलतापूर्वक कार्यान्वित किया है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।